जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्यांनी ठरवला. पण मला एवढंच म्हणायचं, योग्य उमेदवारांना संधी मिळालेली आहे. म्हणजे अतिशय चांगलं निवड झाली आमची. आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो. महायुतीचे सगळे जण आहेत, कोणत्या पक्षाचं वगैरे आता असं नाही. आम्ही सगळे मिळून एकत्रित काम. 45 सगळ्या आपल्या सदस्यांना 45 पडले, त्यांना समोर 10 पडले. भारतीय जनता पार्टीचे किती आहे, त्याच्यात शिवसेनेचे किती आहे? म्हटलं ना सगळे महायुतीचे. आम्ही एकत्रित जिल्हा परिषद राबवणारे आणि आमच्या त्याच्यात महायुतीमधील काही जण नाराज झालेत असं आम्ही ऐकलं. खरं आहे का? सगळ्यांनी हातवर केले, कोणीच नाराज नाही. आणि आमची एकत्रित टीम सगळ्या जण आहेत. कुठे नाराज जरा सांगा कोणाच नाही नाराज. कारण काय, सगळ्यांना पुढच्या टर्ममध्ये जे जे ठरलं असेल त्याप्रमाणे संधी मिळणार. प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक पक्षाला तुम्ही म्हणता तसं प्रतिनिधित्वाचा आणि दादांनी समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे 45 ही आमची पहिल्या दिवसापासूनचा नंबर आत्तापर्यंत आहे. आणि आम्ही एकत्रित कुठला पक्ष न बघता कोण सभापती झालं याला नाही, त्या तालुक्याला, त्या पक्षाला आणि त्या महायुती आमची स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, बरोबर खरचडे साहेब, महायुती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न. सावंत गटाशी या संदर्भात काही बोलणं झालं होतं? सावंत गट झालं होतं. मीटिंग झाली होती, त्यांनी सगळ्यांनी हातवर केले. त्यांनी प्रतिनिधी म्हणजे आले होते ना, त्यांना एक जास्त पडला, 9 पडायला पाहिजे होतं. मला 946 झाले होते मी. पण गमतीचा भाग तो काढला. पण मला आमची मेजॉरिटी 2/3 आहे. आम्ही जिंकली, पण म्हणजे तुम्हाला काय माल मसाल मिळणार नाही 5 वर्षामध्ये. पण कामाचा